सध्या जो समाज आरक्षण मिळवेल त्या समाजाची परिस्थिती सुधारेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे। आणि याच मुद्द्यावर पंडित जवाहरलाल नेहरू 27 जून 1961च्या पत्रात म्हणतात की मला माझा देश प्रत्येक बाबतीत फर्स्ट क्लास बनलेला पाहायचा आहे, पण ज्या क्षणी आपण आरक्षणाला प्राधान्य देतो त्या क्षणी हे स्वप्नच राहते। त्यांच्या म्हणण्याचा उद्देश होता की आपण आरक्षण देऊन अकार्यक्षम व सेकंड रेटेड स्टँडर्ड तयार करत आहोत, जे की आपल्या देशाच्या प्रगतीला बाधा आणत आहेत। व डॉक्टर B.R. आंबेडकर सुद्धा म्हटले होते, जोपर्यंत आपण देशात जाती आणि वर्ण संपवून एक समान समाज तयार करत नाही तोपर्यंत भारताची प्रगती कधीच होऊ शकत नाही। आता ज्या लोकांनी ही आरक्षणाची सिस्टीम बनवली त्याच लोकांची स्टेटमेंट ही आरक्षणाच्या विरोधात आहेत, मग तरी या लोकांनी ही आरक्षणाची सिस्टीम का बनवली असेल व कोणत्याही समाजाला आरक्षण देऊन आपण इतर समाजातील लोकांवर अन्याय करत आहोत का व ज्या समाजाला आरक्षण मिळालंय त्यांची प्रगती झाली आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भारतात सध्या आरक्षणाची गरज आहे का? हे सर्व समजून घेण्यासाठी आपल्याला ही कास्ट सिस्टीम निर्माण कशी झाली व त्याचं रूपांतर आरक्षणात कसं झालं हे पाहावे लागेल। त्यात ब्रह्माच्या डोक्यापासून ब्राह्मण तयार झालेत, जे हुशार, न्यायनिवाडा करणारे, शिक्षण देणारे, धर्माचा अभ्यास असणारा वर्ण आहे। आणि या वर्णावर समाजातील इतर लोकांना शिक्षण द्यायचे, त्यांना दिशा दाखवायचे काम सोपवले होते। दुसरा वर्ण हातांपासून तयार झाला, जो आहे क्षत्रिय। हा वर्ण मुख्यतः शासक, राज्यकर्ता आहे, ज्याने इतर वर्णाची रक्षा करायची, त्यांना शासित करायचे असे या वर्णाचे काम आहे। तिसरा वर्ण आहे वैश्य। हा ब्रह्माच्या मांडीपासून तयार झालाय, जो शेती, गोपालन व इतर राबण्याचे काम करणारा वर्ग आहे, जो कष्ट करून इतर वर्णांसाठी अन्नधान्य पिकवेल असा वर्ग। आणि शेवटी चौथा वर्ण आहे शूद्र, जो ब्रह्माच्या पायापासून बनलाय, ज्यात मुख्यतः कामगार वर्ग असतो आणि या वर्गाने इतर सर्व वर्णांची सेवा करायची असे काम या वर्णाला देण्यात आले होते। आता हे सर्व पाहिल्यानंतर आपल्याला वाटू शकतं की ऋग्वेदापासूनच शूद्र, वैश्य या वर्णांवर अन्याय अत्याचार होत आले असतील, पण तसं नाहीये। त्यावेळेसच्या समाजाने ही वर्ण व्यवस्था कोण कुठे जन्म घेतो यावरून ठरवली नव्हती, उलट कोणकोणत्या कामामध्ये पारंगत आहे यावरून तो कोणत्या वर्णात मोडतो हे ठरवले जायचे। म्हणजे समजा एखादा क्षत्रिय अभ्यासात चांगला असला तर तो पंडित व्हायचा आणि एखादा पंडित जर लढाईत चांगला असला तर तो क्षत्रिय व्हायचा। त्यामुळे त्या काळी वर्णभेदाला कुठेच थारा नव्हता। पण जसा काळ बदलत गेला तसं कामावरून वर्ण ठरवण्याऐवजी जन्मावरून वर्ण ठरवण्यास सुरुवात झाली आणि पुढे हा भेदभाव इतका वाढत गेला की शूद्र लोकांनी चप्पल घालायची नाही किंवा ज्या विहिरीचं पाणी इतर वर्ण पितात त्या विहिरीचं पाणी शूद्र लोकांनी प्यायचं नाही, इथपर्यंत ही अनटचेबिलिटी वाढली होती। आणि इंग्रजांनी सुद्धा पहिली जातीनिहाय जनगणना केली, त्यावेळेस सुद्धा त्यांना कोणती कास्ट कोणत्या कामासाठी आहे हे समजण्यात खूप अवघड जात होते, कारण सेम कास्ट वेगवेगळ्या रिजनमध्ये वेगवेगळे कामं करत होती। म्हणून त्यांनी काही जुने दस्तऐवज आणि ज्ञानी पंडितांची मदत सुद्धा घेतली। पुढे जेव्हा इंग्रज भारत सोडून चालले होते तेव्हा त्यांनी संविधान सभा गठीत केली व त्या कमिटीला भारताचे संविधान बनवण्यास सांगितले। आणि त्या कमिटीत भारतातल्या वेगवेगळ्या प्रदेशातील नेते, डॉक्टर B.R. आंबेडकर सारखे कायदे पंडित हे सगळे समाविष्ट होते। आणि या लोकांचं एकच उद्दिष्ट होतं की भारतातल्या प्रत्येक नागरिकाला समान हक्क मिळाले पाहिजेत, मग तो कितीही श्रीमंत असला किंवा गरीब जरी असला, स्त्री असली, पुरुष असला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही जातीचा, कास्टचा जरी असला तरी त्याला समान हक्क मिळालेच पाहिजेत। पण त्यावेळी ही अनटचेबिलिटी इतकी वाढली होती की कितीही कायदे जरी केले असते तरी SC/ST प्रवर्गातील लोकांना स्वातंत्र्याआधी जसं आयुष्य जगावं लागत होतं तसंच आयुष्य स्वातंत्र्यानंतर जगावं लागेल, म्हणून आधी सर्वांना समान करावे लागेल आणि यासाठी पर्याय काय असू शकतात याची शोधाशोध संविधान सभेत चालू झाली होती। त्यात आंबेडकरांना हिंदू वर्ण व्यवस्थेची खूप चीड होती, कारण ते स्वतः एका दलित कुटुंबातून वर आले होते आणि त्यांनी खूप काही सहन केले होते। म्हणून त्यांना वाटायचे की हिंदू वर्ण व्यवस्थेमुळे आज दलितांना एवढं सगळं सहन करावे लागत आहे। पण दुसरीकडे महात्मा गांधीजी हे वर्ण व्यवस्थेच्या विरोधात नव्हते। त्यांचं म्हणणं होतं की वर्ण व्यवस्था योग्य आहे, पण अनटचेबिलिटी सारखे प्रॉब्लेम आपल्याला सोडावे लागतील, म्हणून त्यांनी दलित समाजातील लोकांना हरिजन सुद्धा नाव दिले होते। पण त्यांनी काही फरक पडला नाही, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी वेगळा मतदारसंघ असावा, वेगळे नेते असावे, वेगळा मतदानाचा हक्क असावा असा प्रस्ताव संविधान सभेसमोर मांडला होता। त्याला सर्वात प्रथम विरोध हा महात्मा गांधीजींनी केला।
कारण त्यांचं म्हणणं होतं की असं करून आपण दोन्ही समाजामध्ये अजून दरी वाढवून ठेवू आणि भारतातच एक वेगळा देश निर्माण होईल, म्हणून आपण असं करू शकत नाही. पण आंबेडकर त्यांच्या मागणीवर एकदम ठाम होते. त्यामुळे महात्मा गांधीजींनी 1932 पुण्याच्या येरवडा जेलमध्ये असताना या मागणीच्या विरोधात आमरण उपोषण सुद्धा चालू केलं. हे उपोषण इतके दिवस चालले होते की महात्मा गांधींची तब्येत खूप बिघडली होती आणि त्यामुळे मोठमोठ्याले नेते हे आंबेडकरांच्या भेटीला येत व तुम्ही हट्ट सोडून द्या, मागणी मागे घ्या अशी विनवणी करत. शेवटी महात्मा गांधींचा मुलगा सुद्धा आंबेडकरांच्या भेटीला आला व ते हट्ट सोडत नाही, तुम्ही तरी सोडा म्हणून विनवणी केली. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हरिजन समाजाला निवडणुकीमध्ये आरक्षण दिले जाईल या अटीवर मागे सरले. मग गांधीजींनी उपोषण सोडलं आणि तेव्हा पहिल्यांदा SC/ST प्रवर्गाला राजकीय आरक्षण मिळाले. पण सामान्य दलितांचा प्रश्न अजून तसाच होता, म्हणून संविधान सभेत अनेक पर्याय मांडण्यात आले. त्या 2 पर्यायांवर बऱ्याच लोकांची सहमती आली. त्या 2 पर्यायांपैकी पहिला होता आरक्षणाचा, ज्यामध्ये दलित समाजातील लोकांना नोकऱ्यांसाठी, शिक्षणासाठी, प्रमोशनसाठी अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आरक्षण देऊन इतर समाजाच्या इक्वल आणलं जाईल. पण या पर्यायावर अनेकांचे मत होते की आपण इतर लोकांसोबत, इतर समाजातील लोकांसोबत अन्याय करत आहोत. कारण जो हुशार आहे, जो मेरिटवर येत आहे त्याला नोकरी मिळण्याच्या ऐवजी आरक्षण असणाऱ्याला नोकरी मिळेल. म्हणून त्यांनी दुसरा पर्याय सुचवला होता की आपण या प्रवर्गातील सर्व लोकांना शेतीसाठी जमिनी, राहण्यासाठी घर, पैसे किंवा वेगवेगळ्या सुविधा देऊन इतर समाजातील लोकांच्या बरोबरीने आणू, तेव्हा सर्वांना समान हक्क मिळतील. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या पर्यायाबद्दल सुद्धा थोडं वेगळं मत होतं. त्यांचं म्हणणं होतं की दलित समाजाला आपण कितीही श्रीमंत केलं तरी जी वागणूक त्यांना गरीब असताना मिळत आहे तीच वागणूक त्यांना श्रीमंत झाल्यावर सुद्धा मिळतच राहील. पण जर आपण या लोकांना आरक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्यांवर पोहोचवलं, वेगवेगळ्या पदांवर पोहोचवलं तर मात्र त्यांचा मानसन्मान होऊ शकतो. आणि हेच झाले. संपूर्ण संविधान सभेने SC म्हणजे स्केड्यूल्ड कास्टसाठी 12.5% आणि ST म्हणजे स्केड्यूल्ड ट्राईबसाठी 5% आरक्षण मंजूर केले. म्हणजे तेव्हा देशात फक्त 17.5% आरक्षण होतं. पण तेच आरक्षण वाढून 1970 22.5% करण्यात आलं. त्यानंतर मंडल कमिशनने OBC साठी एक वेगळं सेपरेट 27% आरक्षण द्यावं असं केंद्र सरकारला अहवाल दिला आणि त्यानंतर 1990 ते लागू सुद्धा झाले. आता ते का दिले, कोणी दिले, कशासाठी दिले याची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. मी जी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केली तो तुम्ही इकडे आय बटनवर क्लिक करून पाहू शकता. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल की कोणत्याही समाजाला आरक्षण का दिले जाते आणि असंच SC, ST, OBC या समाजांना आरक्षण देण्यात आले होते. पण या आरक्षणाने या समाजांची प्रगती झाली का किंवा ते इक्वल लेवलला आले का, तर याचं उत्तर हो आणि नाही हे दोन्ही पण आहे. कारण SC किंवा ST या दोन्ही प्रवर्गाला 22% आरक्षण आहे आणि त्यांचं सरकारी नोकऱ्यामध्ये प्रमाण पाहिलं तर ते खूप कमी आहे. जसं की हा रिपोर्ट पहा. यात सेंट्रल गव्हर्नमेंट जॉबमध्ये ग्रुप A साठी 13% SC व फक्त 5.5% ST कॅटेगरीमधील लोक नोकरी मिळवू शकलेत. ग्रुप B मध्ये पण सेम परिस्थिती आहे. पण ग्रुप C सारख्या ठिकाणी आरक्षणाच्या डबल नोकऱ्या SC ST प्रवर्गाने मिळवल्यात. म्हणजे टॉप लेवलच्या पोझिशनवर अजूनही SC ST वर्ग पोहोचलेला नाहीये आणि याच कारणामुळे गव्हर्नमेंटच्या सर्व मिनिस्ट्रीमध्ये 37% सफाई कर्मचारी हा SC आहे आणि 7% ST आहे. पण शिक्षणाच्या बाबतीत असं नाहीये. हा चार्ट पहा. यात 1961च्या जनगणनेत SC STचा लिटरसी रेट म्हणजे साक्षरता किती आहे हे दाखवलंय. यानुसार स्केड्यूल कास्टच्या महिला व पुरुष मिळून 10% साक्षर होते. तेच आता 2011च्या जनगणनेत 66% साक्षर झाले व स्केड्यूल ट्राईब पण 1961 8% साक्षर होती, ती आता 58% साक्षर झाले. म्हणजे शिक्षण तर पोहोचले आहे पण अजूनही टॉप लेवलच्या पोझिशनमध्ये SC ST समाज आपले स्थान निर्माण करू शकलेला नाहीये. आणि याचमुळे आरक्षणाचा फायदा होतो असंही म्हणता येत नाही आणि होत नाही असंही म्हणता येत नाही, कारण दोन्ही इक्वल लेवलवर आहे. पण राज्यात आणि देशात आरक्षणासाठी वेगवेगळ्या कम्युनिटीज ह्या आंदोलनं करत आहेत. जसं की मराठा, जाट, कापू किंवा राजपूत कम्युनिटी. पण या कम्युनिटीज ह्या ऋग्वेदामध्ये किंवा वेदांमध्ये डॉमिनंट किंवा अप्पर कास्ट मानल्या जायच्या. मग या कम्युनिटी आज आरक्षणासाठी का लढा देत आहेत, तर उत्तर सोपं आहे. आपल्याला माहिती आहे की ही वेगवेगळी कम्युनिटीज आपापल्या रिजनमध्ये एकेकाळी टॉप लेवलवर होते आणि हे सर्व शेतीमध्ये पारंगत सुद्धा होते. व नॅशनल सॅम्पल सर्वेच्या एका रिपोर्टनुसार 1961 भारतात प्रत्येक शेतकऱ्याकडे ॲव्हरेज 2.63 एकर जमीन होती. पण 2003-04च्या डेटानुसार हीच जमीन फक्त 1.06 एकर राहिली. म्हणजे लोकांकडे कमी जमीन असल्यामुळे त्यांचे इन्कम कमी झाले. त्यात कधी पाऊस येतो, कधी नाही, शेतीमालाला भाव मिळत नाही,
अशा परिस्थितीमध्ये एकेकाळी डॉमिनंट असणाऱ्या या समाजांना स्वतःच्या अस्तित्वासाठी लढावे लागत आहे व यामुळे आता CSDSच्या एका सर्वेनुसार भारतातील शेतकरी हे शेतीकडे पाठ फिरवत आहेत व शहराकडे नोकऱ्यांसाठी वळत आहेत. पण क्वालिटी एज्युकेशन व शहरी भाषा येत नसल्यामुळे त्यांना तिथं जाऊन कमी पगाराचे जॉब्स करावे लागतात. म्हणून काही विद्यार्थी सरकारी नोकरीसाठी अभ्यास करतात पण तिथे सुद्धा आरक्षण आहे आणि आपल्यापेक्षा कमी हुशार, आपल्यापेक्षा कमी मार्क आणणारा विद्यार्थी आपली जागा घेतो व आपली जागा जाते. या परिस्थितीला त्यांना सामोरे जावे लागत आहे. म्हणून वेगवेगळ्या कम्युनिटीज हे आम्हाला आरक्षण द्या नाहीतर सर्वांचेच आरक्षण रद्द करा अशी मागणी करताना आपल्याला दिसत आहे. व एका डेटानुसार OBC प्रवर्गाची परिस्थिती आरक्षण मिळाल्यानंतर सुधारली आहे. यामुळे सुद्धा डॉमिनंट कास्ट, डॉमिनंट वर्ग हा आरक्षणासाठी मागणी करत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज शैक्षणिक क्षेत्रात जवळपास 60% आरक्षण आहे, ज्यामुळे मोठमोठ्या विद्यापीठांमध्ये मेरिटवर ॲडमिशन मिळत नसल्यामुळे आपला जो टॅलेंटेड यूथ आहे तो भारत सोडून वेगवेगळ्या देशांमध्ये तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेत आहे आणि पर्यायाने तिकडे नोकरी करून सेटल सुद्धा होत आहेत. यामुळे भारत देशामध्ये ब्रेन ड्रेनची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर उभी होत आहे. जसं की 2022मध्ये तब्बल 64,000 विद्यार्थी फक्त अमेरिका देशामध्ये त्यांच्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी गेले आहेत आणि इतर देशांचा जर डेटा काढला तर हा नंबर खूप मोठा होईल. म्हणूनच पंडित नेहरूंना वाटत होते की आरक्षणामुळे आपण देशात अकार्यक्षम कामगार व सेकंड रेट इनइफिशियंट स्टँडर्ड तयार करत आहोत. आणि आंबेडकरांचेही म्हणणे होते की अनलेस कास्टलेस अँड क्लासलेस सोसायटीज क्रिएटेड देअर विल बी नो प्रोग्रेस इन इंडिया. म्हणजे जोपर्यंत जाती व वर्ग संपून आपण एक इक्वल समाज तयार करत नाही तर तोपर्यंत भारताची प्रगती होऊच शकत नाही. त्यामुळे त्यांनी SC ST साठी सुद्धा प्रत्येक 10 वर्षांनी रिव्ह्यू सिस्टीम तयार करून ठेवली होती, ज्यामध्ये कोणाला आरक्षण पाहिजे कोणाला नाही हे ठरवले जाणार होते. पण 1960 पासून ते आत्तापर्यंत म्हणजे 2020 पर्यंत कोणत्याच सरकारने हा रिव्ह्यू केलेला नाहीये आणि आता 2020ला सुद्धा या सरकारने हा रिव्ह्यू 2030 मध्ये पुढे ढकलण्यात आलाय. आता हा रिव्ह्यू का होत नाही याचे कारण तुम्हाला चांगलेच माहिती आहे. आजकालचे राजकीय पक्ष हे जातींमध्ये समाजांमध्ये द्वेष निर्माण करून बहुमत मिळवत आहेत. मग ते कशाला रिव्ह्यू करून एखाद्या समाजाची नाराजी अंगावर ओढून घेतील. उलट ते काय करतात की आरक्षणाच्या मुद्द्याला जिवंत ठेवून पुढील निवडणुका कशा जिंकता येईल याच्या आधारे याचे स्ट्रॅटेजी बनवतात. म्हणून अनेकांचं मत आहे की रिझर्वेशन हे आरक्षण फक्त एक आता पॉलिटिकल टूल तयार झालंय. त्यामुळे आज देशाला आरक्षणाची गरज आहे का या प्रश्नाचं उत्तर आहे असं आहे. कारण मी तुम्हाला डेटा दाखवलायच की SC ST कम्युनिटीतील लोक अजूनही मेन स्ट्रीममध्ये आलेले नाहीत. त्यामुळे आज देशाला गरज आहे पण पॉलिटिकल टूल म्हणून नाही तर सोशल टूल म्हणून या आरक्षणाची देशाला गरज आहे. व SC ST मधील जे लोक या आरक्षणाचा फायदा घेऊन स्टेबल झालेत त्यांनी आता पुढे हे आरक्षण घेणं बंद केलं पाहिजे व इतर लोकांना त्याचा फायदा घेऊ दिला पाहिजे. व इतर ज्या डॉमिनंट क्लासेस आहेत, जे लोक श्रीमंत आहेत, जे लोक स्टेबल आहेत, त्या लोकांनी या आरक्षणासाठी भांडण्यात काहीच फायदा नाही आहे. हां, पण ज्या लोकांची खरंच परिस्थिती खराब आहे, बिकट आहे, त्या लोकांना आरक्षण मिळालेच पाहिजे. तरच सर्वांना समान हक्क मिळतील, इक्वॅलिटी होईल. माझं या आरक्षणाबद्दल थोडं वेगळं मत आहे. समजा तुम्ही विचार करून पहा, एक SCचा मुलगा आहे आणि एक ओपनचा मुलगा आहे. दोघंही सेम क्लासमध्ये आहेत आणि एखाद्या भरतीसाठी ते ट्राय करत आहेत. ओपनच्या मुलाकडे घरी कम्प्युटर आहे, पुस्तकं आहे, त्याला अभ्यास करायला वेळ आहे, इंटरनेट आहे. आणि SCच्या मुलाकडे घरी थोडीफार पुस्तकं आहेत आणि अभ्यासाच्या वेळी त्याला घरच्यांच्या कामात मदत करावी लागते. आता ओपनच्या मुलाला पडतात 80% आणि SCच्या मुलाला पडतात 68% आणि ओपनचं मेरिट लागतं 85 व SCचं मेरिट लागतं 65. आता SCचा मुलगा तिथे त्या पोझिशनला भरती होतो, पण तो फक्त त्या आरक्षणामुळे भरती झाला का? तर नाही. त्या SCच्या मुलाला घरी ना चांगली पुस्तकं होते ना कम्प्युटर होते, पण ओपनच्या मुलाला सगळं होतं त्याच्याकडे. आणि ही जी इनइक्वॅलिटी होती, ही जी असमानता होती ती आरक्षणाने भरून काढली आणि त्यामुळे त्या SCच्या मुलाला ती जागा मिळाली. आणि तुम्ही सुद्धा ऑब्झर्व करा, थोडेफार उदाहरणं सोडले तर सगळीकडे सेम परिस्थिती आहे. म्हणून आज देशाला आरक्षणाची गरज आहे, फक्त वेळोवेळी त्याचा रिव्ह्यू झाला पाहिजे आणि नॉन क्रिमिलेअर सारख्या कन्सेप्टला काटेकोरपणे पाळले पाहिजे. तरच देशातील सर्व जनता ही इक्वल होईल, समान होईल आणि देशाची प्रगती होईल. आणि हे नॉन क्रिमिलेअर काय आहे हे मी आपल्या एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं आहे, तर तुम्ही इकडे आय बटनवर क्लिक करून पाहू शकता. आणि देशामध्ये भारतामध्ये आरक्षण पाहिजे का याबाबत तुमचं मत काय आहे हे मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा व इंस्टाग्रामवर सुद्धा मला फॉलो करा. तिकडे मी छोटी मोठी माहिती टाकत असतो. चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.